21 जानेवारी 1972 मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. नमस्कार. 5 दशकापूर्वी भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठे फेरबदल झाले. स्वातंत्र्यानंतर ही राज्ये भारताच्या प्रजासत्ताकात विलीन झाली, मात्र स्वतंत्र राज्य झाली नव्हती. ईशान्येच्या त्रिदेशिक रचनेत जुन्या आसाम राज्यातील 2 जिल्ह्यांचे विलीनीकरण करून मेघालयाची निर्मिती झाली. एक जिल्हा खासी पर्वत आणि जयंती या पर्वतांनी बनलेला होता, तर दुसरा जिल्हा गौरव पर्वतांनी बनलेला होता. 1940च्या दशकात मणिपूर आणि त्याची राजधानी इम्फालला खूप महत्त्व होते. 1944 मध्ये जपानी सैन्याने इम्फाल येथे भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या नुकसानासह त्यांना बर्मामध्ये परत नेण्यात आले. कोहिमा आणि इम्फाल येथे जपान सैन्याचा झालेला पराभव हा त्यावेळेपर्यंतचा सर्वात मोठा पराभव होता. ही इम्फालची लढाई मार्च ते जुलै 1944 पर्यंत ईशान्य भारतातील मणिपूर राज्याची राजधानी इम्फाल शहराच्या आसपासच्या प्रदेशात झाली. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर मणिपूर भारताशी संलग्न राहिले. 1949 मध्ये त्याचे संपूर्ण भारतात विलीनीकरण झाले. शेवटी 1972 मध्ये ईशान्य पुनर्गठन कायद्याद्वारे मणिपूर व मेघालयाला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि 21 जानेवारी 1972 रोजी मणिपूर आणि मेघालय या राज्यांची निर्मिती झाली. कशी वाटली इंटरेस्टिंग माहिती? आवडली असेल तर आपल्या कलाकार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram, Facebook पेजला फॉलो करा.